हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो केमिकल थर्मोडायनेमिक्स वरचे न्यूमेरिकल्स आणि त्यामध्ये नेक्स्ट न्यूमेरिकल आपल्याला बघायचा आहे. तर बघू शकता 200 ml ऑफ इथिलीन गॅस मीन्स आपल्याला गॅस गिवन आहे दॅट इज इथिलीन आणि त्याचा गिवन आहे आपल्याला व्हॉल्यूम. ml मध्ये जो गिवन असेल तो व्हॉल्यूम असेल. 150 ml ऑफ HCl गॅस, पुन्हा HCl गॅसचा आपल्याला गिवन आहे व्हॉल्यूम. वेअर अलाउड टू रिएक्ट मीन्स इथिलीन गॅस आणि HCl गॅस या दोघांना केलाय रिएक्ट ऍट 1 बार प्रेशर. तर बघू शकता आता प्रेशर असेल 1 बार. सो बघू शकता प्रेशर इक्वल्स टू गिवन आहे आपल्याला 1 बार. त्यानंतर बघू शकता अकॉर्डिंग टू द रिएक्शन, आता एक रिएक्शन गिवन आहे दॅट इज C2H4, इथिलीन असेल, HCl दॅट इज गॅस असेल इन फॉर्म ऑफ गॅसियस दिलाय आपल्याला, इथिलीन सुद्धा इन फॉर्म ऑफ गॅस दिलाय आणि यापासून रिएक्शन होऊन फॉर्म झालेला आहे C2H5Cl. C2H4 कंटेनर मध्ये घेऊन घेऊ आपण. C2H4 घेतलेला आपण आणि याच कंटेनर मध्ये आपण ऍड केला HCl आणि या दोघांच्या रिएक्शन मुळे जो फॉर्म झालेला आहे तो असेल C2H5Cl. तर बघू शकता इनिशियली जो व्हॉल्यूम असेल, आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे ते बघून घेऊ. कॅल्क्युलेट पीव्ही वर्क इन जूल्स. आपल्याला वर्क डन फॉर्म करायचा आहे इन फॉर्म ऑफ पीव्ही. तर बघू शकता प्रेशर आपल्याला गिवन आहे, व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करावं लागेल फ्रॉम द रिएक्शन अँड गिवन व्हॉल्यूम्स. आता गिवन व्हॅल्यूज आणि रिएक्शन वरून आपल्याला फाइंड करायचं आहे व्हॉल्यूम. प्रेशर आपल्याला मिळालेलं आहे. तर सुरुवातीला जेव्हा आपण C2H4 आणि HCl ऍड केला ते असेल इनिशियल स्टेट आणि तेव्हाचा जो व्हॉल्यूम असेल तो असेल V1 आणि फायनली जे रिएक्शन कंप्लीट झाली आहे तेव्हाचा जो व्हॉल्यूम असेल तो असेल V2 मीन्स C2H5Cl याचा जो व्हॉल्यूम असेल तो असेल फायनल व्हॉल्यूम आणि इनिशियल व्हॉल्यूम जो असेल तो या दोघांच्या रिएक्शन मुळे. बघू शकता C2H4 प्लस HCl या दोघांच्या रिएक्शनच्या वेळेस जे आपण ऍड केलेला आहे त्यांचा व्हॉल्यूम असेल इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनली रिएक्शन कंप्लीट झाल्यावर जो व्हॉल्यूम असेल C2H5Cl चा तो असेल फायनल व्हॉल्यूम. तर बघू शकता आता 1 मोल ऑफ C2H4 आहे, त्यासोबतच 1 मोल ऑफ HCl रिएक्ट होत आहे. 1 मोल ऑफ C2H4 रिएक्ट होऊन 1 मोल ऑफ HCl सोबत रिएक्ट होत आहे आणि 1 मोल ऑफ C2H5Cl फॉर्म होत आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण नंबर ऑफ मोल्स सेम आहे. आता नंबर ऑफ मोल्स जर सेम असेल तर व्हॉल्यूम जो असेल तो सुद्धा असेल सेम. तर बघू शकता 200 ml ऑफ इथिलीन गॅस घेतलेला आहे आपण, 150 ml ऑफ HCl सोबत रिएक्ट करताय. बट व्हॉल्यूम जेव्हा आपण घेऊ तेव्हा लक्षात घ्यावं लागेल आपल्याला C2H4. बघू शकता तुम्ही C2H4 याचा जो व्हॉल्यूम घ्यावा लागेल 1 मोल ऑफ C2H4 चा व्हॉल्यूम असेल 150 ml मीन्स 150 ml. एक रेफरन्स व्हॅल्यू घ्यावा लागेल आपल्याला आणि आपण रेफरन्स व्हॅल्यू कन्सिडर केली आहे जे व्हॅल्यू असेल लेसर दॅट इज HCl ची व्हॅल्यू. आता बघू शकता 200 ml इथिलीन गॅस आहे, 150 ml HCl गॅस आहे. तर आता दोघांचा जर व्हॉल्यूम बघितला तर दोघांचाही व्हॉल्यूम सेम येईल बिकॉज नंबर ऑफ मोल्स आहे सेम. आता नंबर ऑफ मोल्स सेम असल्यानं व्हॉल्यूम सेम येणार आहे. आता 200 ml इथिलीन गॅस आहे, 150 ml HCl गॅस आहे, बट आपल्याला जो व्हॉल्यूम घ्यावा लागेल त्यासाठी रेफरन्स व्हॅल्यू घ्यावा लागेल आणि रेफरन्स व्हॅल्यू घेऊ आपण लेसर जो व्हॉल्यूम असेल त्याची. आता 150 ml C2H4 आणि 150 ml HCl मीन्स आपण जो रिएक्ट करतो तो 150 ml C2H4 रिएक्ट होईल 150 ml HCl सोबत. तर इनिशियल व्हॉल्यूम बघू शकता V1 इनिशियल व्हॉल्यूम असेल जो असेल दोघांच्या ऍडिशन मुळे HCl आणि C2H4 च्या ऍडिशन मुळे आणि तो व्हॉल्यूम होऊन जाईल 150 प्लस 150 इक्वल्स टू होऊन जाईल 300. 150 प्लस 150 इक्वल्स टू 300 ml. आता मिलीलीटर मध्ये व्हॉल्यूम घेऊन आहे दॅट इज ml मध्ये, याला कन्वर्ट करू शकतो आपण लिटर मध्ये दॅट इज 300 इंटू दॅट इज मिली असेल तर 10⁻³ तर बघू शकता V1 इक्वल्स टू असेल 300 इंटू 10⁻³ पॉइंट जर आपण यूज केला 1 2 3 डिजिटनी पॉइंट शिफ्ट होऊन जाईल दॅट इज 0.3 लिटर. सो व्हॉल्यूम V1 असेल 0.3 लिटर. त्यानंतर बघू शकता V2 ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल आपल्याला. आता V2 साठी कुठलाही व्हॉल्यूम गिवन नाही आहे बट आपण कन्सिडर केलाय की 1 मोल जर असेल तर रेफरन्स व्हॅल्यू घेतली आपण 150 आणि इथं जो C2H5Cl फॉर्म झालेला आहे तो सुद्धा 1 मोल आहे. 1 मोल असेल तर रेफरन्स व्हॅल्यू आहे 150 ml तर याची सुद्धा व्हॅल्यू असेल 150 ml दॅट इज फायनल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम असेल रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर जो असेल V2 इक्वल्स टू 150 ml. पुन्हा ml चं कन्व्हर्शन आपण करू दॅट इज इन लिटर तर -3 होऊन जाईल. m साठी येईल -3. पॉइंट जर शिफ्ट केला 1 2 3 डिजिटने पॉइंट शिफ्ट करावा लागेल दॅट इज 0.15 लिटर. तर बघू शकता V1 V2 च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. प्रेशरची व्हॅल्यू आपल्याकडे पहिलेपासून आहे. तर वर्क डन इक्वल्स टू असेल -P डेल्टा V दॅट इज -P इंटू V2 - V1. आता बघू शकता -P प्रेशरची व्हॅल्यू आहे 1
दॅट इज बार मध्ये आहे. आता जर आपण बघितलंय प्रेशर बार मध्ये असेल तर व्हॉल्यूम आपण डीएम क्यूब मध्ये घेतो, व्हॉल्यूम डीएम क्यूब मध्ये आणि प्रेशर असेल बार मध्ये. तर बघू शकता 0.15 लिटर असेल तर डीएम क्यूब मध्ये सुद्धा कन्व्हर्शन सेम असेल. जी व्हॅल्यू असेल लिटर मध्ये तीच व्हॅल्यू असेल डीएम क्यूब मध्ये. इथे सुद्धा बघू शकता 0.3 डीएम क्यूब मीन्स कन्व्हर्शन फॅक्टर सेम आहे फॉर लिटर अँड डीएम क्यूब. जितकी व्हॅल्यू लिटर मध्ये असेल तितकीच व्हॅल्यू डीएम क्यूब मध्ये, जितकी व्हॅल्यू लिटर मध्ये असेल तितकीच व्हॅल्यू डीएम क्यूब मध्ये. V2 ची व्हॅल्यू बघू शकता 0.15 मायनस 0.3. आता जर बघितलं आपण मायनस जर केलं आपण 0.15 मायनस 0.3 तर बघू शकता 0.15 मायनस करावं लागेल 0.3. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करावं लागेल आणि 0.3 ग्रेटर असेल 0.15 पेक्षा. तर बघू शकता 10 मधून दॅट इज 5 येऊन जाईल 5. त्यानंतर 2 करावं लागेल 2 मधून 1 दॅट इज 1 0 0 0. तर बघू शकता बिगर नंबरचा साईन दॅट इज 0.3 चा साईन येऊन जाईल. 0.3 ला लिहिलं होतं आपण 0.30. त्यानंतर बघू शकता -1 इंटू यांचं जे सबट्रॅक्शन आलंय ते आलंय -0.15. तर बघू शकता -1 इंटू -0.15 मायनस मायनस होऊन जाईल प्लस आणि वर्क डन येऊन जाईल 0.15 डीएम क्यूब बार. तर वर्क डन आलेलं आपलं 0.15 डीएम क्यूब बार. जूल मध्ये कन्वर्ट करू शकता. जूल मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल सिंपल 100 नी करायचं आपल्याला मल्टिप्लाय 0.15 इंटू 100 आणि हे व्हॅल्यू कन्वर्ट होऊन जाईल जूल मध्ये. 100 नी मल्टिप्लाय केलं दॅट इज 15 जूल. सो वर्क डन आलेलं आपलं 15 जूल. इन जूल्स वर्क डन असेल 15 आणि इन डीएम क्यूब बार 0.15. आणि या प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलाय वर्क डन इन जूल्स. बघू शकता आपल्याला वर्क डन जूल मध्ये कॅल्क्युलेट करायला सांगितलंय तर वर्क डन कॅल्क्युलेट केलाय आपण जूल्स मध्ये. बघू शकता